नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA BSc BCom द्वितीय वर्ष मराठी एशियल साहित्य सरिता अभ्यासपत्रिका 4 सेमिस्टर 4 या अभ्यासपत्रिकेमधील आपणाला तेन तिने कधी ओळखले ही बी रघुनाथ यांची कविता पाहावयाची आहे। कारण कविता म्हटल्यानंतर क म्हणजे कल्पना, बी म्हणजे विवेक, ज्याला सदसद्विवेक असं म्हणावं, आणि ता म्हणजे तारतम्य। कल्पना, सदसद्विवेक आणि तारतम्य यांचा संगम म्हणजे कविता। कमीत कमी शब्दामध्ये पद्यमय रूपानं जी विचाराची देवाणघेवाण होते, वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या विचारावर, वेगवेगळ्या दृष्टीवर जो कवी प्रकाश टाकतो, त्याच्या अनुभवाची फुले म्हणजे कविता। या ठिकाणी बी रघुनाथ यांची तेन तिने कधी ओळखले ही कविता आपणाला पाहावयाची आहे। बी रघुनाथांचं पूर्ण नाव आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी। त्यांचा जन्म 25 ऑगस्ट 1913 असा आहे आणि मृत्यू 7 सप्टेंबर 1953। खूप कमी आयुष्य कवी बी रघुनाथ यांना लाभलं, पण या कमी आयुष्यामध्ये त्यांनी खूप मोठं लिखाण मराठवाड्यासाठी केलेला आहे। मराठवाड्यातला पहिला कवी, पहिला साहित्यिक, पहिला कथाकार, पहिला कादंबरीकार म्हणूनही, आधुनिक काळातला पहिला कादंबरीकार म्हणूनही आपणाला त्यांच्याकडे पाहता येईल। एक दर्जेदार मराठवाड्यातील साहित्यिक, त्यांची मराठवाड्यातील नव्या लेखकांनी त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे। त्यांचं साहित्य, त्यांची कविता, त्यांचे विचार, ललित निबंध, कादंबरी, अनेक विपुल वाङ्मय प्रकारामध्ये त्यांचं लेखन आहे। जन्म त्यांचा सातोणा येथे झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील सातोणा या गावी त्यांचा जन्म झालेला आहे। वडील कुलकर्णी। जालना जिल्ह्यातील सातोणा या गावी त्यांचा जन्म झालेला आहे, परभणी नाही आहे, सॉरी। पण वडील कुलकर्णी। घरची परिस्थिती सुरुवातीची बरी होती। बालपण त्यांचं जन्मगावीच गेलं। वडिलांच्या मृत्यूनंतर हैदराबाद येथे नातेवाईकाकडे वयाच्या 9व्या वर्षी त्यांची रवानगी करण्यात आली। हैदराबादच्या विवेकवर्धिनी शाळेमध्ये त्यांचे शिक्षण झाले। तिथून मॅट्रिक उत्तीर्ण। महाविद्यालयीन शिक्षण बी रघुनाथांना घेता आले नाही। 1932 मध्ये ते परभणीला परतले। सरकारी बांधकाम खात्यात कनिष्ठ कारकुनाची नोकरी त्यांनी 20 वर्षे केली। आर्थिक हालाकी, मानसिक ताण, भोवती जुलमी सरंजाई, राजवटीचं वातावरण, या साऱ्यांना तोंड देत बी रघुनाथांनी साहित्य निर्मिती केलेली आहे। त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती आणि त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर खूप मोठी कौटुंबिक जबाबदारी पडली। सभोवताली जुलमी राजवट, सरंजामशाही राजवटीचं वातावरण होतं। या साऱ्यांना तोंड देत सरकारी बांधकाम खात्यामध्ये कारकून म्हणून त्यांनी नोकरी केलेली आहे। 20 वर्ष जवळपास नोकरीचे त्यांचे पूर्ण झालेले आहेत। आर्थिक हालाकी, मानसिक ताण त्यांच्यावर खूप होता आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी जी साहित्य निर्मिती केली ती खूप महत्त्वपूर्ण आहे। हैदराबाद संस्थानामध्ये या जुलमी राजवटीमध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे आणि त्यांच्या लेखनाला एक प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। परिस्थितीशी झुंज देताना शरीर इतकं खंगले
की वयाच्या 40व्या वर्षी ऑफिसमध्ये काम करीत असताना हृदयविकार बंद पडून या थोर लेखकांचा मृत्यू झाला. एक मराठवाड्याने एक मोठा लेखक गमावला. नाहीतर मराठवाड्याची शान, मराठवाड्याचं साहित्यच बी रघुनाथाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. इतकं अजोड लिखाण त्यांचं आहे. 40व्या वर्षी हृदयविकाराची प्रक्रिया बंद पडली आणि मराठवाडी साहित्यामध्ये, मराठवाड्याच्या साहित्य लेखनामध्ये खूप मोठी हानी झाली. बी रघुनाथांनी 1930मध्ये साहित्य लिखाणाला सुरुवात केली. सुमारे 20 वर्षाच्या काळामध्ये परभणीसारख्या मराठवाड्यातील आडगावी भागात राहून त्यांनी 7 कादंबऱ्या, 8 कथा संग्रह आणि 150च्या आसपास कविता लिहिल्या. बी रघुनाथांना नाटकाचा छंद होता. ते नाटकातले संवाद आणि गाणी लिहून देत. बी रघुनाथाचा पहिला कविता संग्रह आलाप आणि विलाप 1941 साली प्रसिद्ध झाला. या संग्रहातील कविता व असंग्रहित कविता एकत्र करून त्यांचा मृत्यूनंतर 7 सप्टेंबर 1955 रोजी हैदराबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेने पुन्हा नभाच्या लाल कडा हा कविता संग्रह प्रकाशित केला. 7 सप्टेंबर 1955 रोजी काही असंग्रहित कविता धरून आणि आलाप आणि विलाप या काव्यसंग्रहातील कविता मिळून पुन्हा नभाच्या लाल कडा हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. हैदराबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेने हे कार्य केलेलं आहे. बी रघुनाथांच्या कवितेत मराठवाड्यातील ज्ञानपद जीवन प्रतिबिंबित होते. त्यांची भाषा गावरान गोडव्याची, देशी संस्काराची आहे. नर्म शृंगाराबरोबरच प्रखर सामाजिक जाणीवेचे दर्शन ही त्यांची कविता घडवते. साकी हा बी रघुनाथाचा पहिला कथासंग्रह 1940 साली, फकीराची कांसळी, छागल, आकाश आणि काळी राधा 1956 साली हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले. तंत्राला मुळीच महत्त्व न देणारी बी रघुनाथाची कथा मराठी नवकथेच्या पूर्वकाळातली वास्तववादी, वास्तवदर्शी, मराठवाड्यातील राजकीय परिस्थितीच्या दबावाखालचे सामाजिक जीवन चितारणारी आहे. सामान्य माणसाची पिळवणूक हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे. स्त्रीवर होणारे अत्याचार बी रघुनाथांनी निर्भीडपणे कथामधून दाखवलेले आहेत. सामान्य माणसावर होणारे अत्याचार असतील, स्त्रियावर होणारे अत्याचार असतील किंवा सामान्य माणसाची जी तगमग, पिळवणूक, जी हाल होत आलेले आहेत त्यांच्यावरही निर्भीडपणे त्यांनी आपल्या कथेतून मार्मिकपणे चित्रण केलेलं आहे. ओ हिरवे गुलाब, बाबू दडके, उत्पात, म्हणे लढाई संपली, जगाला कळले पाहिजे आणि आडगावचे चौधरी या त्यांच्या प्रसिद्ध प्रादेशिक कादंबऱ्या आहेत. मराठवाड्यातल्या त्या कादंबऱ्या आहेत. कारण प्रादेशिकता हे त्यांच्या कादंबऱ्याचं ठळक वैशिष्ट्य आहे. मुक्तीसंग्रामाच्या काळातील सामाजिक जीवन धर्मांधतेमुळे सामान्य माणसांचे बी रघुनाथ यांनी लेखन केलेलं आहे. धर्मांधतेमुळे सामान्य माणसाचे होणारे हाल त्याचे वर्णने त्याने आपल्या प्रभावीपणे आपल्या कादंबऱ्यामध्ये लेखन केलेलं आहे. बी रघुनाथाचं समग्र वाङ्मय बी रघुनाथ प्रकाशन समिती परभणी या संस्थेने अभ्यासकांना उपलब्ध करून दिलेले आहे. बी रघुनाथ यांची तिने कधी ओळखले ही कविता पुन्हा नभाच्या लाल कडा या संग्रहातील आहे. या कवितेत मराठवाड्यातील ज्ञानपद जीवन प्रतिबिंबित होते. गावरान गोडवा, नर्म शृंगार, प्रेम या ग्रामीण भाषेमध्ये व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण भगवान रघुनाथराव कुलकर्णी यांनी कथा, कविता, कादंबरी या ललित गद्य या विपुल प्रमाणामध्ये, प्रवास, लघुनिबंध या विपुल प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे. तिने कधी ओळखले ही प्रस्तुत कविता एक प्रेमाचा अनुभव व्यक्त करणारी आहे.
ही एक प्रेम कविता आहे. गावरान गोडवा, नर्म शृंगार आणि प्रेम या ग्रामीण भाषेतलं चित्रण या कवितेमध्ये आलेलं आहे. ग्रामीण भाषा, ग्रामीण काव्यमय भाषा ही या कवितेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. एक मराठवाड्यातील प्रेमाची जाणीव कशा पद्धतीनं होती ती या कवितेतून आपणाला पाहायला मिळते. आणि एकूणच प्रेमाचा एक व्यापक अनुभव त्याने आपल्या साहित्यातून, या कवितेतून व्यक्त केलेला आहे. त्याने आपल्या साहित्यातून ग्रामीण साहित्य, जीवन, निसर्ग चित्रण, प्रादेशिकतेचे चित्रण केलेलं आहे. त्याने अनेक जानपदे लिहिली आहेत आणि जानपदाच्या धर्तीवर ही एक तेन तिने कधी ओळखिले ही कविता या ठिकाणी आपल्याला पाहत आहे. आणि या कवितेमध्ये ग्रामीण जीवनातील प्रीतीचे चित्रण करण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. ती कविता अशा पद्धतीची आहे. तेन तिने कधी ओळखले, दिले उशाला काळीज ठेवून, स्पंदनात पण ते दुखले. हिरमुसलेली विहिरी काठी, विहिरीत पडल्या पोहऱ्यासाठी. भेट प्रथम ही घटातून मग, तिने हिसळविल चालविले, तेन तिने कधी ओळखिले. पथात शोधित तिची पावले, फिरत राहिलो देव देवळे. माग घेत कधी कधी मार्गावर, पथ दीपापरी मन जळले, तेन तिने कधी ओळखिले. दिले उशाला काळीज ठेवून, स्पंदनात पण ते दुखले. आम्ल फळास्तव आसुसलेली, तिची आडाणी वृत्तीनं रुचली. मधुर फळची भाव धर्मरस, तिज दाखविले चाखविले, तेन तिने कधी ओळखिले. कधी यात्रेच्या गर्दीमधुनी, तिची टाकली वाट चुकवूनी. बावरल्या हरणीस मनोगत, स्पर्श जलातुनी कळविले, तेन तिने कधी ओळखिले. साम सुमल्या अपरात्रीतून, टिचकविले हळूदार बहिरून. होते जेव्हा परस्परांच्या, पिसात पंची शहारले, तेन तिने कधी ओळखिले. आवड पाहून तिची फुलाची, फुलात यौवन सजवायांची. आज तिच्या वाटेवर अंतर, काट्यावरती अंतरिले, तेन तिने कधी ओळखिले. दिले उशाला काळीज ठेवून, स्पंदनात पण ते दुखले. अशा प्रकारे कवी बी रघुनाथ यांची प्रेम कविता, प्रीतीच्या उत्कट भावना व्यक्त करणारी, उत्कट भेटीची तळमळ व्यक्त करणारी. हा प्रियकर त्या प्रेयशीवर प्रेम करतो, पण प्रेयशी काही ओळखत नाही याचं दुःख, ही प्रीतीची उत्कट भावना आणि भेटीची उत्कट तळमळही या कवितेमध्ये पाहायला मिळते. ती पूर्ण कविता आपण उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.